बरं झालं तू मला किचन मध्ये बोलवलंस, खूप भूक लागलीये. पण इथं तर खायला काहीच नाहीये. मिरी, आपण आज इथं सॉफ्टवेअर विषयी पूर्ण चर्चा करणार आहोत. मस्तच ना. आणि त्यानंतर आपण छान काहीतरी खाऊ. नक्कीच. बर मिरी, मला सांग, एखादी छानशी चवदार डिश बनवण्यासाठी तुला रेसिपी माहिती आहे का रे? रेसिपीमध्ये नेमक्या सूचना असतात आणि त्यामुळे डिश चांगली बनते. त्याच प्रकारे आपल्याला जसा डेटा पाहिजे आहे त्यासाठी सॉफ्टवेअर कम्प्युटरला त्याच प्रकारे काम करण्याच्या सूचना द्यायचं काम करतं. हो, आणखी सांग. आता मिरी, मसाला किंवा सॉस बनवण्यासाठी आपल्याकडे रेसिपी असतात. नंतर ते आपण इतर काही पदार्थात मिळवून त्यातून आपल्याला हवी ती डिश बनवतो. हो ना, पनीर बनवण्यासाठी आपण गरम मसाला किंवा टोमॅटो सॉसचा उपयोग करतोच. तेच तर मिरी, अशाच पद्धतीनं सॉफ्टवेअरचेही 2 प्रकार आहेत. एक सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजेच मसाला किंवा सॉस, आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजेच पूर्ण तयार असलेली डिश. हो, म्हणजे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर सुरू राहण्यासाठी सिस्टीम सॉफ्टवेअर हा बेस आहे. हो मिरी, कम्प्युटरला त्याच्या आतील क्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी सिस्टीम सॉफ्टवेअर मदत करते. मसाला जसा वेगवेगळ्या घटकांनी बनलेला असतो तसे सिस्टीम सॉफ्टवेअरही खूप साऱ्या प्रोग्राम्सच्या गटांनी बनलेला असतो. तेरी, मग हे प्रोग्राम्स काय करतात ते सांग ना. मी तेच तर सांगणार होतो. त्यासाठी आपल्याला कम्प्युटर जवळ जावं लागेल. बघ मिरी, ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ही कम्प्युटर आणि वापरकर्त्यांमधील दुवा आहे. इतरही अनेक ॲप्लिकेशन्स यामुळेच चालतात. आता मिरी, सरकार आपल्यासाठी जसं इलेक्ट्रिसिटी लाईनमन, टेलिफोन इंजिनियर, फायर टेंडर, प्लंबर अशी सुविधा देते. अगदी तशाच सुविधा सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा असतात आणि या सुविधा आपले कम्प्युटर नीटनेटका ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. मग तेरी, आपण जेव्हा प्लग इन माऊस असं म्हणतो तेव्हा कम्प्युटरला कसं समजतं ते प्लग इन झालंय? चांगला प्रश्न आहे हा. अशा प्रोग्राम्सना डिव्हाइस ड्रायव्हर म्हणतात. आपण कम्प्युटरला जोडतो ते इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस असतात आणि ते ड्राईव्ह करण्यासाठी यांचा उपयोग होतो. त्यामुळेच यांना ड्रायव्हर्स असं म्हणतात. तांत्रिकदृष्ट्या बोलायचं तर मी कम्प्युटरचा ड्रायव्हर आहे, कारण माझ्या इनपुट शिवाय काय करावं आणि काय नाही हे कम्प्युटरला समजणार नाही. आता मी मसाल्याविषयी तुला बोललेलोच आहे, पण आता मी पूर्ण डिशच म्हणजेच ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर विषयीही तुला सांगणार आहे. असं बघ, इंटरनेट एक्सप्लोरर सारखी सॉफ्टवेअर्स ही बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. हे सिस्टीम सॉफ्टवेअरवर चालणारे आणि बहुतेक जण वापरतात असे प्राथमिक प्रोग्राम्स असतात. म्हणजे ते वरण भात किंवा पोळी सारखे असतात जे सगळ्यांसाठी गरजेचे असतात. अगदी बरोबर. पण काही वेळेला काही विशिष्ट कामांसाठी विशिष्ट सॉफ्टवेअरचीच गरज असते. आता तुला जर शुभेच्छा पत्र तयार करायचे असेल त्यावेळी तू ॲडोब फोटोशॉप वापरशील. फोटोशॉप हे स्पेशल सॉफ्टवेअर आहे जे डिझायनिंगसाठी वापरतात. आता कळलं. स्पेशल ऍप्लिकेशन्स वेगवेगळ्या कामांसाठी मदत करतात, जसे की एक्सेल स्प्रेडशीट साठी वापरतात. फोटोशॉप हे डिझायनिंग आणि एडिटिंग साठी, पॉवर पॉइंट हे प्रेझेंटेशन साठी. अगदी बरोबर मिरी. म्हणूनच बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ही बरेचदा सिस्टीम सॉफ्टवेअरच्या जोडीनेच देतात, कारण त्यांची गरज सर्वांनाच असते. पण स्पेशल ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर्स हे वापरणाऱ्यांच्या गरजा आणि इच्छेनुसारच इन्स्टॉल करतात. तेरी, हा सगळा अभ्यास आणि खाण्याच्या गप्पांमुळे खूपच भूक लागली आहे. काहीतरी खायचं का? नक्कीच मिरी, तशी ही जेवायची वेळ झालीच आहे.